हॅलो फ्रेंड्स, राजपूत सर स्टडी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे. आज पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 48 पायथागोरस थेरमचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्याला दिला गेला आहे. त्याच्यातून पाहता मी एक बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर करून दिले. तर पायथागोरस थेरम कशा होता, त्याला व्हॅल्यू आधी त्याच्या पायथागोरस थेरमची डेफिनेशन लिहून दिली, त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला तयार करून दिला, एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले आपण. ओके, मग चला आता आज आपण क्लास 7चा 30 नंबरचा पायथागोरस थेरमचा प्रॅक्टिस सेट नंबर 48 आज पाहणार आहोत आपण. मग प्रॅक्टिस सेट 48 ओके, त्याच्यात इन द फिगर इन बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इन द फिगर इन बिलो खाली दिलेल्या ज्या फिगर्स असतील त्याच्यामध्ये जो एक्स असेल ना, तो एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. कशाचा वापर करून? पायथागोरस थेरमचा वापर करून आपल्याला फाइंड करायचे. ऍक्च्युअली त्या ठिकाणी फिगर तुम्हाला 3 दिलेले आहेत. ओके, पेज नंबर 90 वर पाहतोय आपण आज. पेज नंबर 90. हा, त्याला लिहून देतो बाजूला. पेज नंबर 90. ओके, मग पेज नंबर 90 वरचा मी प्रॅक्टिस सेट नंबर 48 मधलं फर्स्ट, सेकंड आणि अजून एक फिगर आहे थर्ड. पण एकाच या ठिकाणी सॉल्युशन करत असताना थोडं मावरा नाही, त्यासाठी आपण फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह करू, नंतर थर्ड पाहू. ओके, देन पहा फर्स्ट मध्ये काय करायचं आपल्याला. याच्यात पायथागोरस थेरम वापरायचा आणि एक्स फाइंड करायचं. ओके, पायथागोरस थेरम आपल्याला मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलाय. काय परत एकदा थोडंसं रिव्हिजन करून देतो. काय फॉर्म्युला आपल्याकडे पायथागोरस थेरमचा? पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला आहे हायपो स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. ओके, ऑलरेडी आपण हा फॉर्म्युला पाहिला आहे. ओके, याचा यूज करायचा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आपल्याला. ओके, दे चला पाहूया आपण एक्झाम्पल्स. सर्वात पहिले आपण काय करायचं? व्हॅल्यू लिहायचं. ओके, मग व्हॅल्यू काय? आता मी काय सांगितलं का या ठिकाणी पहा राईट अँगल, अँगलच्या समोरची बाजू असते हायपो. हायपो काय दिलेला आहे आपल्याला? एक्स आहे. एक्स म्हणजे आपल्याला काय करायचंय? एक्स ची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड करायचंय. ओके, हा हायपो आहे. मग आपण असं लिहू, देन LM इज इक्वल टू, LM किती दिलेला आहे? 7. त्याच्यानंतर MN इज इक्वल टू, MN किती दिलेला आहे? 24. ओके, आणि LN किती दिलेला आहे? LN इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, पाहू बरं मग पायथागोरस थेरमचा. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला काय? हायपो स्क्वेअर. हायपो म्हणजे समोरची बाजू हायपो आहे. काय? LN लेंथ ऑफ LN स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड length of MN square plus length of LM square. ओके, हायपो स्क्वेअर आला, हायपो स्क्वेअर फर्स्ट साइडचा स्क्वेअर आणि सेकंड साइडचा स्क्वेअर. ओके, मग त्याच्यात आता व्हॅल्यू पुट करायची. LN दिलेला नाहीये, x दिलेला आहे. LN किती दिलेला आहे? LN इज x चा स्क्वेअर इज इक्वल टू MN किती दिलेला आहे? 24 चा स्क्वेअर प्लस LM किती दिलेला आहे? 7 चा स्क्वेअर. ओके, या पद्धतीने आपण आता व्हॅल्यू करू. x चा स्क्वेअर x स्क्वेअर जसाचा तसा इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर येतो 576 आणि 7 चा येतो 49. ओके, देन मग 49 दोघांचे ऍडिशन करायचं. ओके, 576 x स्क्वेअर इज इक्वल टू देन 576 and 49 9 5 1 carry 7 4 2 1 carry 625. ओके, आता 625 मग x स्क्वेअर. ओके, मग x स्क्वेअर होता, आपल्याला फक्त x फाइंड करायचं आहे. मग x इज इक्वल टू याचा स्क्वेअर काढून टाकतो. मग काढून टाकणं म्हणजे काय की ज्यावेळेस आपण त्याचा x स्क्वेअर काढतो तर x स्क्वेअर इज इक्वल टू 625 असेल तर x काढून घेतो, बाजूची संख्या कुठे चालली जाते? अंडररूट मध्ये. ओके, मग अंडररूटचा बाहेर कधी निघते ती? ज्यावेळेस ती कोणाची तरी व्हॅल्यू असेल. ओके, मग ही जाईल आता अंडररूट मध्ये 625. x इज इक्वल टू तुम्हाला 1 to 20 पर्यंत स्क्वेअर लिहून दिलेत आणि जवळपास 20 च्या पुढे 30 पर्यंत तुम्ही स्क्वेअर लिहू शकता. ओके, मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमतं. मी स्क्वेअर कसे काढून दिले तुम्ही ते पाहिला असेल तर व्हिडिओ, नसेल ठीक पाहिला असेल तर ठीक आहे, नसेल तर परत पाहून घ्या तो व्हिडिओ आणि स्क्वेअर कसे काढले जातात ते व्यवस्थित पाहून.
त्याच्यात आता काय करायचं 625 हा कोण 25 चा स्क्वेअर आहे तर x इज इक्वल टू काय 25 आणि मग त्याला लावू आपण युनिट्स 25 युनिट्स. ओके सिंपल आहे. तसंच एक्झाम्पल सेकंड पण आहे. ओके तर चला सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा राईट अँगल आहे. राईट अँगलची समोरची बाजू काय असते हायपोटेन्यूस. ओके मग हायपोटेन्यूस काय दिलेला आहे 41 दिलेला आहे PR ची व्हॅल्यू. मग फाइंड काय करायची फर्स्ट साइड पण दिलेली सेकंड साइड फाइंड करायची. मग फॉर्म्युला देन हायपोटेन्यूसचा मग आपण पहिले लिहून घेऊ PR इज इक्वल टू 41 PO इज इक्वल टू 9 and OR is equal to X. मग आपण असं PO च्या ऐवजी OP म्हणूया की OR आणि OP सोपं दिसेल ना थोडं. हा फॉर्म्युला तयार करायचा हायपो स्क्वेअर हायपो कोण आहे लेंथ ऑफ हायपो स्क्वेअर इज इक्वल टू हायपो कोण आहे लेंथ ऑफ PR स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड OP length of OP square plus second side OR length of OR square. Okay then मग लेंथ ऑफ OP आपण काय करणार OP ची व्हॅल्यू सॉरी PR ची व्हॅल्यू काय 41 चा स्क्वेअर. ओके OP ची व्हॅल्यू काय 9 चा स्क्वेअर अँड लेंथ ऑफ OR किती X तर X चा स्क्वेअर. ओके बरोबर. आता 41 चा स्क्वेअर येतो 1681. ओके 1681 इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर येतो 81. ओके अँड x स्क्वेअर जसाचा तसा 81 आला त्या 81 ला पुढे टाका. पुढे आला म्हणजे काय 1681 मायनस 81 इज इक्वल टू x स्क्वेअर होते. ही प्लस होती प्लस टर्म पुढे येताना काय झाली मायनस. ओके मग यांच्या दोघांचं मायनस केलं तर काय होऊन जाईल 1600. 81 गेट कॅन्सल होऊन जाते. उरलं काय 1600 इज इक्वल टू कोणाची व्हॅल्यू ती x स्क्वेअरची. आपण ज्या व्हॅल्यूला फाइंड करतो जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते ती व्हॅल्यू कुठे घेतो पुढे. मग आपण हिला पुढे घेऊन हिला मागे टाकून मग देअरफॉर त्यावेळेस काय केलं जातं देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 1600. ओके हा या पद्धतीने आला. मग काय करणार आपण x स्क्वेअर आहे हा स्क्वेअर नकोय मला. ओके स्क्वेअर नकोय मग मी काय करणार याला x. ओके देन x स्क्वेअर नकोय तर काय करू शकतो मी या ठिकाणी x आणि हा जो स्क्वेअर आहे तो बाजूच्या संख्येत चालला जाईल. बाजूच्या संख्येत मध्ये गेला म्हणजे काय अंडर रूट. ही जी संख्या असेल x स्क्वेअर होता हा x स्क्वेअर काढून घेतला तर बाजूच्या संख्येला काय चालला जातो अंडर रूट मध्ये. मग तो 1600 कोणाचा तरी स्क्वेअर असेल तेव्हा तो बाहेर येतो. तो कोणाचा स्क्वेअर आहे मग x इज इक्वल टू 40 चा. आपण असा आन्सर लिहू शकतो की x इज इक्वल टू 40 युनिट. ओके व्हेरी सिंपल एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल झालं सेकंड झालं. आता पाहू आपण थर्ड एक्झाम्पल. चला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आपण आता पाहू थर्ड एक्झाम्पल. फर्स्ट अँड सेकंड लक्षात आलं असेल तुम्हाला तसं सेम आता थर्ड एक्झाम्पल आहे. व्हेरी इंटरेस्टेड. ओके दे पाहू बरं आपण आता याचंही सोल्युशन कसं आहे सोप्या पद्धतीने करू आपण. ओके पहा आता हायपो याच्या समोरची बाजू राईट अँगलच्या समोरची बाजू काय असते हायपो. ओके हा आला हायपो. ओके आपण आधी व्हॅल्यू लिहून घेऊ EF. ओके EF किती आहे 70. DF किती आहे 8 अँड लास्ट ED किती मग ED इज X. ओके कन्फ्यूज राहायचं नाही. तुम्ही असं कन्फ्यूज राहणार सर मग EF आहे याला FE म्हणू शकतो का हो म्हणू शकतात तुम्ही. EF FE काही लिहू शकतात. त्याच्यात चिंतेत राहू नका पण चिंतेत पडू पण नका. ओके नाही तुम्ही विचार करणार की सर EF लिहून दिलं होतं आम्ही तर FE लिहिलंय काही प्रॉब्लेम नाही. ओके या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता याचा या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम नुसार हायपो तयार केलाय. पायथागोरस थेरम आपण वापरू शकतो. ओके मग करा यूज. ओके याचं काय करतोय आपण उलटत आहे थोडस. हा ट्रायंगल आपण असाच काढतो मग त्याला थोडस उलट करून दिलेला आहे. तो ट्रायंगल कुठल्याही पद्धतीने येऊ द्या पण आपल्याला सोल्युशन जमलं पाहिजे. फक्त अँगलच्या समोरची बाजू हायपोटेनियस असते. हायपोटेनियस आला म्हणजे दोन फर्स्ट आणि सेकंड साइड तुम्ही फर्स्ट हिला म्हणा किंवा हिला म्हणा चालतंय. ओके मग हायपो स्क्वेअर हायपो कोण आहे EF लेंथ ऑफ EF
square is equal to first side length of DF square plus length of ED square. ओके, या पद्धतीने आपण यांचं लिहू शकतो. मग यांच्या व्हॅल्यू लिहा आता. EF ची व्हॅल्यू काय 17 चा स्क्वेअर. DF ची व्हॅल्यू काय 8 चा स्क्वेअर अँड ED काय x तर x चा स्क्वेअर. ओके, मग 17 चा स्क्वेअर 17 चा काय तो 289. ओके, हा तर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर तो 64 प्लस x स्क्वेअर जसाचा तसा. ओके, मग काय करणार हा 64 पुढे येऊन जाईल. ओके, मग पुढे येताना काय होऊन जाईल 289. 64 पुढे आला तर मायनस होऊन जाईल आणि मायनस आला तर इज इक्वल टू काय होते x स्क्वेअर. ओके, तर 64 पुढे येतोय तो मायनस झाला. मायनस झाल्यानंतर काय असेल आपल्याला त्यांची व्हॅल्यू. ओके, यांचं दोघांचं सबस्टिट्यूट काय तर 225 इज इक्वल टू x स्क्वेअर. दे आपण x स्क्वेअर काढला. पाहू आपण पुढचे. पहा आता ही x स्क्वेअर आहे, ज्याला फाइंड करायचं असतं त्याला पुढे आणतो, ज्याला फाइंड करायचं असतो त्याला पुढे आणतो आणि याला मागे आणतो. मग देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 225. बरोबर, मग आपल्याला x चा स्क्वेअर काढायचा आहे. x म्हणजे सॉरी x चा स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला, फक्त x पाहिजे. ओके, मग x पाहिजे तर x इज इक्वल टू हा स्क्वेअर काय निघून जाईल आणि मागे चालू जाईल. मागे गेला म्हणजे मागच्या संख्येला कुठे घेऊन जाईल तो अंडर रूट मध्ये. कुठे घेऊन जाईल अंडर रूट मध्ये. ओके, मग तो अंडर रूट मध्ये कधी बाहेर निघतो की जेव्हा तो कोणाच्या तरी स्क्वेअर असतो. मग तुम्ही स्क्वेअर पाहिलेत ना. ओके, मग 225 15 चा स्क्वेअर कोणाचा 15 चा तर x इज इक्वल टू 15 आणि शेवटी काय लावायचं मग युनिट्स. किती सिंपल एक्झाम्पल. आपण आता सेकंड एक्झाम्पल पाहू. फर्स्ट एक्झाम्पलचे 3 एक्झाम्पल होते, सब क्वेश्चन सब एक्झाम्पल्स होते, ते सब एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत. आता सेकंड एक्झाम्पल सारखं ऑलरेडी एक एक्झाम्पल आपण पाहिलंय बेसिक कन्सेप्ट मध्ये. बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याला नक्की पहा पहिले. ओके, हा तर याचं सोल्युशन पाहू आपण. ओके, याच्यात काय दिले ते पहिले वाचा. इन अ राईट अँगल ट्रायंगल, एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचं नाव PQR आहे. ओके, त्याच्यात अँगल P हा 90 डिग्री. मग P is a 90 डिग्री. ओके, इथं लिहू आपण Q आणि इकडे साईड R. ओके, हा असेल 24 सेंटीमीटर. आणि हा असेल 10 सेंटीमीटर. तर आपल्याला हायपोफाईन करायचं आहे. ओके, दे परत सांगतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल PQR. राईट अँगल ट्रायंगल आता या ठिकाणी आहे. अँगल P इज 90 डिग्री. अँगल P येतोय 90 डिग्री. राईट अँगल हा 90 चा असतो. ओके, लेंथ ऑफ PQ ची लेंथ किती आहे 24 आली 24. त्याच्यानंतर PR ची लेंथ किती आहे 10 आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय. ओके, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट QR ची लेंथ ऑफ सेगमेंट किती असेल ते फाइंड करायचं. ओके, दे आता व्हॅल्यू पहिले लिहून घेऊ परत. PQ इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. PR is equal to 10 centimeter and QR is equal to question mark. Okay, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय पायथागोरस थेरमचा पाहू. काय असेल पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला. हायपो स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. ओके, मग हायपो स्क्वेअर हायपो कोण आहे QR चा लेंथ ऑफ QR स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड लेंथ ऑफ PR चा स्क्वेअर प्लस 24 कोण आहे PQ लेंथ ऑफ PQ चा स्क्वेअर. ओके, दे पायथागोरस थेरमनुसार आपण फॉर्म्युला आता काय करणार त्यांचे व्हॅल्यू पुट करायचे. लेंथ ऑफ QR. ओके, QR दिलेला आहे का नाही तर QR जसाचा तसा लिहायचा. ओके, इज इक्वल टू लेंथ ऑफ PR किती दिलेला आहे 10 तर 10 चा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ PQ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 24 त्याचा स्क्वेअर. ओके, तर लेंथ ऑफ QR स्क्वेअर इज इक्वल टू
10चा स्क्वेअर 100 प्लस 24चा स्क्वेअर 576 असं लिहू शकतो आपण. लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू दोघांची ऍडिशन केली तर काय होते 676 100 and 576 तर 676 होते. तर लेंथ ऑफ क्यू आर चा स्क्वेअर आपल्याला फक्त क्यू आर काढायचं आहे. तर लेंथ ऑफ क्यू आर ओके स्क्वेअर नकोय तर तो बाजूच्या संख्येला कुठे टाकणार अंडर रूट मध्ये 676 अंडर रूट मध्ये चालला जाईल. मग आपण असं बाजूला मी एक लिहून देतो तुम्हाला की 26 चा स्क्वेअर येतो 676 ओके. तर लेंथ ऑफ क्यू आर इज इक्वल टू काय मग 26 आपण काय लावले त्याला सेंटीमीटर तर सेंटीमीटर ते आन्सर ओके. सोप्या पद्धतीने फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेटली केलं तर समजेल नक्की. तर स्क्रीनशॉट काढायचं. चला आपण आता पाहू एक्झाम्पल नंबर 3 ओके. जसं सेकंड एक्झाम्पल घेतलंय त्या पद्धतीने सेम थर्ड एक्झाम्पल ओके. सेकंड एक्झाम्पल कळलं असेल तर थर्ड एक्झाम्पल एकदम इझीच आहे तुम्हाला ओके. हा आणि जर कळलं नसेल तर थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा सेकंड आणि थर्ड सेम एक्झाम्पल आहे. फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट लक्ष द्या. चला तर करू आपण सोल्युशन. हा याच्यात आधी काय करू आपण इन अ राईट अँगल ट्रायंगल एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्याच्यात यम असेल 90 डिग्रीचा ओके. यम काय असेल 90 डिग्रीचा असेल ओके. हा त्याच्यात काय करायचंय एल एम मग एल एम ओके. हा एल एम असेल ना एम इज 90 डिग्री इथे एल म्हणू आपण एल ओके. हा त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला एल एन एल एन इज 20 ओके. एल एल एन इज 20 या पद्धतीने ड्रॉ करायचं. हा आपण या पद्धतीने फिगर ड्रॉ केले. फिगर ड्रॉ करत असताना काय केलं आपण एल एम इज 12 सेंटीमीटर आणि एल एन इज 20 सेंटीमीटर आणि एम एन इज फाइंड करायचं आपल्याला. मग पाहू पायथागोरस थेरम त्या पद्धतीने लिहायचं आहे. काय करणार हायपो स्क्वेअर याच्या समोरची बाजू काय हायपो देन पहिली व्हॅल्यू घेऊन घेऊ एल एम इज इक्वल टू 12 सेंटीमीटर एल एन is equal to 20 centimeter and EMN is equal to question mark ओके. फाइंड करायचं आहे मग आपल्याला पायथागोरसचा थेरम काय असेल. पायथागोरस थेरम हायपो स्क्वेअर हायपो म्हणजे कोण एल एन चा स्क्वेअर लेंथ ऑफ एल एन स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड लेंथ ऑफ एल एम लेंथ ऑफ एल एम स्क्वेअर प्लस एम एन लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर ओके. या पद्धतीने फाइंड काय करायचं एम एन फाइंड करायचं एम एन ओके. एल एम आता एल एन किती दिलेला आहे 20 तर 20 घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू एल एम किती दिलेला आहे 12 तर 12 चा स्क्वेअर करायचा बरोबर. एम एन दिलेला आहे का नाही तर त्याला तसंच लिहायचं ओके. 20 चा स्क्वेअर 400 इज इक्वल टू 12 चा स्क्वेअर 144 ओके प्लस लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर ओके. देन हा जो 144 आहे तो पुढे येऊन जाईल ओके. मग पुढे आला तर काय म्हणता येईल 400 मायनस 144 इज इक्वल टू उरला काय लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर ओके. मी यांच्या दोघांचं सबट्रॅक्ट करायचं मायनस करायचं तर काय म्हणते 256 ओके. 256 इज इक्वल टू एल लेंथ ऑफ एम एन चा स्क्वेअर बरोबर. मग काय करणार ही व्हॅल्यू पुढे घेऊन ही व्हॅल्यू मागे टाकून द्या. ज्याला फाइंड करायचं असतं त्याला पुढे आणतो आपण. मग लिहिणार काय देअरफॉर लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर इज इक्वल टू 256 ओके. तर 256 कोणाची व्हॅल्यू मग लेंथ ऑफ आपण बाजूला लिहू ओके. देन याचा स्क्वेअर नकोय तो बाजूच्या संख्येच्या स्क्वेअरला चालत आहे बाजूच्या संख्येत चालत आहे तर काय करणार लेंथ ऑफ
लेंथ ऑफ एम एन आणि त्याच्या स्क्वेअर काढून टाकायच्या, बाजूची संख्या द्यायचं. तर बाजूची संख्या कुठं चालली जाईल, याच्या स्क्वेअर काढला बाजूला दिला तर तो कुठं चालला जातो, अंडर रूट मध्ये. कोण अंडर रूट मध्ये जाईल, 256. कोण 256. ओके. तर लेंथ ऑफ एम एन, तर मी असं बाजूला लिहून देतो की काय, 16 चा स्क्वेअर इज इक्वल टू 256 असतो, बरोबर. ओके. तर काय लिहिणार, 16 सेंटीमीटर लेंथ ऑफ एम. ओके. सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत, काही कठीण नाही यायचं. ओके. तर चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 4th नंबरचा एक्झाम्पल. 4th नंबरचा एक लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटचा. ओके. प्रॅक्टिस सेट मधलं लास्ट क्वेश्चन, त्याचं सॉल्युशन. ओके. काय म्हटलं याचं सोल्युशन मध्ये पहा. आधी काय क्वेश्चन समजेल, क्वेश्चन जर समजला तर पूर्ण समजेल. काय क्वेश्चन मध्ये, द टॉप ऑफ लॅडर इज लेंथ इज 15 मीटर. एक लॅडर आहे. ओके. लॅडरला मराठीत सीडी. ओके. एक सीडी ज्याच्याने आपण चढण्यासाठी उपयोग करतो, म्हणजे सीडीचा उपयोग करतो ना चढण्यासाठी, त्याला म्हटलं जातं लॅडर. लॅडरला मराठी शब्द सीडी. ओके. मग सीडी मध्ये आपण काय करतोय, या ठिकाणी एक सीडी घेतलेली 15 मीटर लॉंग आहे. ओके. तर एक सीडी आणि लॅडर रिचेस टू द विंडो. विंडो जवळ त्या ठिकाणी ठेवायची तिला. त्याच्यानंतर अबो द ग्राउंड, ग्राउंड पासून तर विंडो पर्यंत ठेवत असताना त्याचे जे डिस्टन्स असेल, ओके, ते त्या ठिकाणी दिलेलं आहे 9 मीटर. ओके. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस, ओके, ऑन द वॉल अँड लॅडर. लॅडर पासून तर वॉल पर्यंतचे जे डिस्टन्स असेल, बेस असेल, तर तो त्या ठिकाणी किती असेल आपल्याला पाहिजे. ते लवकर म्हणजे तुम्हाला फिगर जर काढून दिली तर फिगर वरून लवकर क्वेश्चन लक्षात येईल. ओके. तर चला पाहू आपण. वॉल, त्या वॉलवर एक लॅडर ठेवला आहे. ओके. लॅडर. ओके. तो लॅडर या ठिकाणी असा ठेवलेला आहे. आता हा लॅडर या ठिकाणी चढण्यासाठी ठेवलेला आहे लॅडर. त्या लॅडर मध्ये आणि त्या विंडो मध्ये आणि वॉल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. फॉर एक्झाम्पल याला नाव देऊन टाकू आपण PQR. ओके. राईट. लॅडर ऑफ लेंथ इज 15. हा लॅडरची किती आहे, 15 मीटर लॉंग आहे. लॅडर किती आहे, 15 मीटर लॉंगचा आहे. रिचेस द विंडो इज 9 मीटर. ओके. विंडो आणि विंडो इज 9 मीटर अबोव द ग्राउंड. ग्राउंड पासून ही विंडो किती आहे, 9 मीटर आहे. 9 मीटर. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन बेस, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन बेस, ओके, वॉल टू लॅडर. वॉल टू लॅडर म्हणजे वॉल पासून तर लॅडर पर्यंत जे डिस्टन्स असेल ते किती असेल, म्हणजे हा आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके. हे सॉल्युशन करायचं याच्यातून वॉल. ओके. मग याला म्हणू आपण ग्राउंड. ग्राउंडचे डिस्टन्स या ठिकाणी आपली आहे वॉल. ओके. आणि हा आहे लॅडर. इकडे आहे वरच्या साईडला विंडो. विंडो. ओके. या पद्धतीने आपण त्याचे सोल्युशन करतोय. विंडो आहे, त्याच्यानंतर वॉल आहे, ग्राउंड आहे आणि लॅडर. ओके. मग त्याच्यानुसार पाहता पायथागोरस थेरम वापरायचा आपल्याला. PQ. ओके. PQ इज इक्वल टू 9 मीटर, 15 मीटर and QR is equal to क्वेश्चन मार्क. ओके. वॉल पासून तर विंडो वॉलचे जे आहे, वॉलवर विंडो येते. विंडो काय या ठिकाणी Q पासून तर P कडे, हे 9 मीटर आहे. जो आपल्याकडे लॅडर आहे, लॅडर किती आहे, 15 मीटरचा आहे. तर वॉल टू लॅडर पर्यंत, ओके, वॉल टू लॅडर पर्यंत जो बेस असेल, बेस म्हणजे ग्राउंडचा, तर तो किती येतोय आपल्याला तो फाइंड करायचा आहे. ओके. देन पायथागोरस थेरम वापरायचा. हायपोस्क्वेअर याच्या समोरची बाजू काय, PR स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके. देन PR ची व्हॅल्यू काय मग 15 चा स्क्वेअर. PQ ची व्हॅल्यू, PQ किती आहे 9 चा स्क्वेअर
क्यू आर केलेला नाहीये, तो जसा तसा. ओके दे. त्याच्यानंतर पाहता 15 चा स्क्वेअर. 15 चा येतो 225 इज इक्वल टू 9 चा येतो 81 प्लस काय येणार क्यू आर स्क्वेअर जसाचा तसा. 81 पुढे येऊन गेला 225 मायनस 81 इज इक्वल टू क्यू आर चा स्क्वेअर. ओके हा मग 225 मधून मायनस 81 करा. 225 मायनस 81 काय आता मग 225 मधून मायनस 81 करा. 225 मायनस 81 येऊन जाईल 144. ओके तर 144 इज इक्वल टू क्यू आर चा स्क्वेअर. देअरफॉर क्यू आर स्क्वेअर काय करा, ज्याला फाइंड करायचं असतं त्याला कुठे घ्यायचं पुढे, म्हणजे क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 144. तर क्यू आर इज इक्वल टू इथं बाजूला लिहितो काय लिहिणार क्यू आर इज इक्वल टू 144. आता हा 2 जो स्क्वेअर आहे तो बाजूच्या संख्येत चालत आहे, म्हणजे त्याला नको पाहिजे, तो बाजूच्या संख्येत जात असताना काय करतो बाजूच्या संख्येला अंडर रूट मध्ये घेऊन जाईल. बरोबर. तो अंडर रूट मध्ये बाहेर कसं काय निघेल, ज्यावेळेस तो कोणाच्या तरी स्क्वेअर असेल, मग कोणाचा 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 144 असतो. ओके मग तो कोणाचा स्क्वेअर आहे 12 चा आहे, आणि आपण काय लिहिलं त्याला मीटर मध्ये, तर मीटर लावायचं. क्यू आर इज इक्वल टू 12 मीटर. मग देअरफॉर वर्ड मध्ये आन्सर लिहायचं. ओके काय विचारलंय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन बेस. ओके मग डिस्टन्स बिटवीन द बेस okay of the wall and that on the that of the ladder is किती आला 12 मीटर. ओके बरं या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 48 संपलाय. ओके सर्वेचे एक्झाम्पल सोप्या पद्धतीने होते, आणि पायथागोरस थेरम हाच एक सिंपल मेथड आहे. पहिली गोष्ट सोप्याच आहे पायथागोरस थेरम जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर. ओके देन पायथागोरस थेरमचा 48 नंबरचा प्रॅक्टिस सेट आज आपल्या इथं संपलेला आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ओके किती मिनिटं होतं.